त्यांना गिरणारच्या जंगलात हे कपडे सापडले। देवा, काय झालं हे? नाही, असं होऊ शकत नाही। मीरा बाळा, देवा काय करू आता? नाही, असं होऊ शकत नाही। माझे दत्त महाराज माझ्यावर असा अन्याय करूच शकत नाही। जो दिखे वो सत्य नहीं, और जो सत्य है वो दिखे नहीं। म्हणजे काय रे? काय म्हणाले असते स्वामी? अरे जे डोळ्यांना दिसतं ते सत्य असतं तसं नाही। सत्य अनुभवायचं असतं, जाणून घ्यायचं असतं। अरे एक वेळ डोळे फसवू शकतात, पण आत्म्याची अनुभूती ती कधी चुकवू शकत नाही। पण स्वामी असं कसं होईल? जी गोष्ट आपल्या डोळ्यांसमोर घडते ती खरीच असते ना? सूर्य मावळतो तेव्हा असं वाटतं की तो अदृश्य झालाय, पण अस्तित्वात तो तिथेच असतो। सत्याचंही तसंच आहे। अनेकदा सत्याला झाकून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, पण सत्य तिथेच असतं। स्वामी, लोकांच्या मनातील खरी भावना ओळखता येते का? मनाचं नातं जिथे असतं तिथे समजूत नव्हे तर अनुभूती असते। स्वामी, म्हणजे स्त्रीच्या हृदयात अशी शक्ती असते ज्यामुळे ती आपल्या पतीला ओळखू शकते। प्रेमातून जन्मलेलं नातं शब्दांनी नव्हे तर आत्म्याशी जोडलेलं असतं। मनाच्या गाभ्यात अशी एक जाणीव असते जी भ्रम आणि सत्य यामधला फरक ओळखते। सत्य जाणून घ्यायची तयारी असायला हवी, कारण सत्य मिठाप्रमाणे असतं। जास्त मिळालं तर रुचत नाही, आणि कमी मिळालं तर जगणं अपूर्ण राहतं। शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो।